समजा पृथ्वीवरील सर्व पाणी एकाच वॉटर ड्रॉपमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर तो वॉटर ड्रॉप किती मोठा असेल सांगते. आधी फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, पृथ्वीवर साधारण 1.386 बिलियन क्युबिक किलोमीटर्स एवढं पाणी आहे. हो, भूजल, नद्या, समुद्र, बर्फ हे सगळं मिळून एवढं पाणी आहे. आता इमॅजिन करा, हे सगळं पाणी आपण एका जायंट व्हॅक्यूम कंटेनरमध्ये भरलं आणि त्याला एका परफेक्ट गोल थेंबात कन्व्हर्ट केलं तर तो वॉटर ड्रॉप साधारण 1385 किलोमीटर डायमीटरचा असेल. म्हणजे काय, तर हा थेंब जवळपास भारताच्या अर्ध्या आकारा एवढा असेल. पण एक मजेशीर गोष्ट सांगू, हा थेंब जर पृथ्वीपासून बाजूला ठेवला तर तो खूप मोठा दिसेल, पण पृथ्वीपेक्षा आकाराने लहान असेल. आपल्याला माहिती आहे की पृथ्वीवर 70% पाणी आहे, पण हे फक्त एका थीन लेअरमध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावर पसरले. पण ट्विस्ट असा आहे, या सगळ्यातून पिण्यास योग्य फ्रेश वॉटर फक्त 3% आहे. म्हणून पाणी वाचवा, कारण हा ड्रॉप दिसायला जरी जायंट असला तरी युजेबल वॉटर खूप कमी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.